आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपचा खेळ खल्लास असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। संजय राऊत यांची ही मोठी प्रतिक्रिया म्हणावी लागेल। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप हा मवियाकडून केला जात असतानाच आता संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर येते। भाजपचा खेळ खल्लास झालाय असं संजय राऊत म्हणतात। विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा मवियाकडून केला जातोय। सध्या विवांता हॉटेलमध्ये हे सगळे कार्यकर्ते एकवटले आहेत आणि मवियाकडून देखील आता प्रतिक्रिया आली आहे। भाजपचा खेळ खल्लास असं संजय राऊत म्हणतायत। तर भाजपकडून यावेळेस पैसे वाटल्याचा आरोप राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केला आहे। मवियाकडून आता टीकास्त्र डागलं जात आहे। भाजपचा खेळ खल्लास जे काम निवडणूक आयोगानंच करायला हवं होतं ते काम ठाकूर यांनी केलं। निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो असं यावेळेस संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे। आपण पाहतोय भाजपचा खेळ खल्लास असं संजय राऊत म्हणतात। विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप हा मवियाकडून केला जातोय। आपण ही दृश्य पाहतो। हितेंद्र ठाकूर यांनी अगदी काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठी सोबत संवादही साधला। एक मोठा खुलासा त्यांनी एनडीटीव्हीकडे केलाय। तो म्हणजे मला विनोद तावडेंनी तब्बल 20 ते 25 वेळा फोन केला, मला इथून वाचवा, अशी चूक परत करणार नाही असं विनोद तावडेंनी स्वतः फोन करून हितेंद्र ठाकूर यांना सांगितल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी एनडीटीव्ही मराठीला माहिती दिली आहे। हितेंद्र ठाकूर यांनी जरी माध्यमांसमोर आणि त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सगळे आरोप फेटाळले असतील तरी देखील हितेंद्र ठाकूर यांनी मात्र खुलासा केला। विनोद तावडेंनी आपल्याला 20 ते 25 फोन केल्याचं सध्या हितेंद्र ठाकूर यांनी खुलासा केलाय। विनोद तावडे, क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना संजय राऊतांनी एक ट्विट केलंय। भाजपचा खेळ खल्लास असं संजय राऊत म्हणतायत। जे निवडणूक आयोगानं करायला हवं होतं ते ठाकूर यांनी केल्याचंही राऊतांनी म्हटलंय।